आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून। कृषी निविष्ठा विक्री व्यवसायातील गेल्या 4 ते 5 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध अडचणी व मागण्यांकडे शासनाने ठोस कारवाई न केल्याच्या निषेधार्थ राज्यभरातील विक्रेत्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे। देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर किनवट तालुका कृषी निविष्ठा साहित्य विक्रेता संघाने सोमवार 27 एप्रिलपासून तालुक्यातील सर्व कृषी विक्री केंद्रे बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयानुसार इस्लापूरसह तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी आपापली दुकाने बंद ठेवत आंदोलनात सहभाग घेतला। महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स अँड डीलर्स असोसिएशन पुणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून विक्रेते कालपासून आपली दुकाने बंद ठेवून आपल्या हक्कांसाठी एकजुटीने लढा देत आहेत। विक्रेत्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये खत लिंकिंग तात्काळ बंद करणे, अप्रमाणित HTBT कापूस बियाण्यावर कडक बंदी घालणे, सीलबंद पॅकिंगमधील दोष आढळल्यास विक्रेत्यांना आरोपीऐवजी साक्षीदाराचा दर्जा देणे यांचा समावेश आहे। तसेच तपासणी अधिकाऱ्यांची संख्या वाढवणारी नवीन अधिसूचना रद्द करणे, साथी पोर्टलची मर्यादा निश्चित करणे, रासायनिक खतांचा पुरवठा सुलभ करणे व विक्री मार्जिन वाढवणे, गुणवत्ता तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांची रक्कम तात्काळ अदा करणे अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत। याशिवाय खरीप हंगाम 2026 साठी युरिया व DAP वितरणाबाबतच्या सूचनांचा फेरविचार करणे, मुदतबाह्य कीटकनाशके कंपन्यांनी परत घेणे, निकृष्ट व अवैध कीटकनाशकांवर बंदी आणणे, बियाणे कायदा 2025 व कीटकनाशक कायदा 2025 मधील जाचक तरतुदी शिथिल करणे, तसेच कोकण विभागातील आंबा व काजू पिकांच्या नुकसानीसाठी विक्रेत्यांना जबाबदार धरू नये अशा एकूण 12 मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत। दरम्यान या बेमुदत बंदमुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना खत, बियाणे व कीटकनाशकांच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून तोडगा काढावा अशी मागणी विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, GK न्यूज, किनवट, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।